ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अलीकडेच 5 रुग्णांच्या नाकातून ब्रेन ट्यूमर काढून टाकत त्यांना जीवनदान दिले, ज्याला एंडोस्कोपिक एंडोनासल पिट्युटरी ग्लँड ट्यूमर एक्सिजन सर्जरी म्हणतात। या प्रक्रियेद्वारे रुग्णांची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात आली। या शस्त्रक्रियेसाठी फक्त न्यूरोसर्जनच नव्हे तर नेत्रतज्ञ आणि ENT सर्जन यांची देखील आवश्यकता असते। हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे सर्व तज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं अत्यंत सुलभ ठरलंय। परिणामी रुग्णांची दृष्टी परत मिळाली, तसेच कानाशी संबंधित समस्याही दूर करण्यात आल्या। पिट्युटरी ग्रंथी ट्यूमर, ज्याला पिट्युटरी एडेनोमा म्हणूनही ओळखलं जातं, हा भारतात आढळणाऱ्या सामान्य ब्रेन ट्यूमरपैकी एक आहे। भारतात दरवर्षी पिट्युटरी एडेनोमाचे 10 लाखांहून अधिक रुग्ण आढळतात। पिट्युटरी एडेनोमा सामान्यतः दृष्टी बदलणे आणि डोकेदुखीशी संबंधित असतात, म्हणून कोणीही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये। वैद्यकीय सल्ल्यासाठी त्वरित न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनचा सल्ला घ्यावा। जरी अनेक प्रकरणांमध्ये लवकर निदान करणं कठीण असलं तरी आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही। पिट्युटरी ग्रंथी ट्यूमर आता औषधी आणि प्रगत तंत्रज्ञानानं बरे करता येत आहेत। या संदर्भात डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर चंद्रनाथ तिवारी, न्यूरोसर्जन, हायलँड हॉस्पिटल, कोलशेत रोड, ठाणे। आजची आपली जी पत्रकार परिषद आहे त्याचं मेन आपले जे उद्देश आहे ते हे आहे की जे आम पब्लिक आहे, जे आपले नॉर्मल माणसं आहेत आणि ठाणे डिस्ट्रिक्टचे आणि आपल्या जवळपास डिस्ट्रिक्टचे जितके आपले म्हणजे लोक आहेत त्यांना ही जाणीव करून देणं की आपल्या अंगात एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते जी मेंदूच्या तळभागात असते आणि त्या ग्रंथीमध्ये कधी कधी गाठी निर्माण होतात। ते गाठी कॅन्सरची नसतात, म्हणजे कॅन्सरची गाठी <1% असतात, मोस्टली ते गाठी नॉर्मल असतात, पण ती ठिकाण इतकी नाजूक असते की त्याच्या आजूबाजूला आपली डोळ्यांची नजर जी दाखवणारी नसं असतात ती असते, मेंदूला रक्त पुरवठा करणारी मेन रक्तवाहिनी असते। तसंच पिट्युटरी ग्रंथी स्वयं भरपूर हार्मोन म्हणजे निर्माण करते। तर ही गाठी आल्यानंतर ती हॉर्मोन्स निर्माण कधी कधी वाढते आणि कधी कधी प्रचंड कमी होऊन जाते, त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होतात। तर पिट्युटरी एडिनोमा हे जे आजार आहे त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्स, डोळ्यांची नजर कमी होणं, अत्यंत म्हणजे प्रचंड डोकंदुखी असणं, ज्याला लोक मायग्रेन म्हणतात। डोळ्यांची नजर कमी झाली की लोक डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन चष्मा चेक करत असतात। तसंच हार्मोनच्या डिस्टर्बन्समुळे बरेच बाई लोकांना मुलं होत नाही, पण नंतर कळतं की नाही ते पिट्युटरी एडिनोमा आहे, प्रोलॅक्टिनोमा आहे। तर असे पिट्युटरी एडिनोमा बद्दल आज आपण ही चर्चा एक परिषद अशी ठेवून केली। सर, यामध्ये काय पेशंटचं वयाचं असं काही वयाच्या नंतर असं काही? म्हणजे सध्या पिट्युटरी एडिनोमा जर बघायला गेले तर हे यंग लोकांचा आजार आहे, म्हणजे खूप वयस्कर लोक, 60 वर्षाचे वरचे लोकांची आजार नाही आहे, पण यंग लोकांमध्ये आता सध्या जास्त डिटेक्ट होतोय। पण माझं असं म्हणणं आहे कुठलंही वयोगट असं सांगता येत नाही यासाठी, आणि हे सर्व पेशंटचं जागरूकतावर असतो। प्रत्येक पेशंट हेडेक साठी पुढचा तपास करत नाही, त्याच्यामुळे सर्वांचे हेडेक मायग्रेन म्हणून लेबल होतात। बरेच लोकांना हॉर्मोनल गडबड असतात पण त्यांना माहिती नसते, बरेच डॉक्टरांना पण कळत नाही की हा हॉर्मोनल गडबड चालू आहे पेशंटला। तर माझं असं म्हणणं आहे की असं वयोगट तर सांगता येत नाही, पण बायकांमध्ये विशेष करून ज्यावेळी त्यांची पिरियड्स चेंज होतात, जसं पहिली पाळी जेव्हा येते किंवा पाळी जेव्हा बंद होण्याचा वेळ असतो किंवा जेव्हा मुलं होतात, त्यावेळी हॉर्मोनल डिस्टर्बन्स बॉडीमध्ये चालू असते, त्यावेळी पिट्युटरी एडिनोमा होण्याचे चान्सेस जरा थोडे वाढून जातात। मी सर्वांना हेच आवाहन करणार, महिला असो पुरुष असो, की जर समजा तुमचं डोकंदुखी खूप जास्त असेल आणि नॉर्मल गोळ्यांनी, मायग्रेनची गोळ्यांनी ते सिंपल सॉल्व्ह होत नसेल तर एक सिटी स्कॅन तर करून घ्या। सिटी स्कॅन आजकाल 2,500 ते 3,000 रुपयामध्ये होऊन जातोय। सिटी स्कॅन म्हणजे बेसिक टेस्ट, चेस्ट एक्सरे सारखं झालं। तर आपल्या डोकेदुखीला फक्त मायग्रेन म्हणून असं लेबल करू नका। दुसरं, तुम्हाला पाळीची डिस्टर्बन्स असेल किंवा तुम्हाला मुलं होत नसतील किंवा समजा तुम्हाला बाकीचे पण काही शुगर किंवा असे काही आजार असेल तर तुम्ही हॉर्मोनचे तज्ञ डॉक्टरांना भेटून तुम्हाला कुठलं हॉर्मोन संबंधित डिस्टर्बन्स आहे का त्याची पण जरा थोडी माहिती काढून घ्या। आणि तसंच डोळ्यांची नजर जर समजा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे परत जाऊन सुद्धा सुधार होत नसेल तर डोळ्यांच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिली की तुम्ही न्यूरो डॉक्टरांना भेटा, कदाचित काय सूज असेल नसामध्ये, तर त्या बाबतीत जरा त्वरित ऍक्ट करा। न्यूरोमध्ये वेळ महत्वाचा असतो, एकदा वेळ निघून गेलं तर आपलं तेच सर्जरी करून तितके चांगले रिझल्ट भेटत नाही जितकं माणसाने जर लवकर डॉक्टरांकडे अप्रोच केलं तर।